लहान मुलांना लागलेल्या सुट्ट्या आणि सुरू असलेला आंब्याचा सीझन याचे कॉम्बिनेशन तर व्हायलाच हवे. आणि मग सुट्ट्यांमध्ये मुलांच्या आवडीचे पदार्थ जर घरच्या घरी बनवले तर ते बाहेरचे पदार्थ अजिबातच मागणार नाही. त्यासाठीच आज आपण मैद्याचा अजिबात वापर न करता बनवणार आहोत मँगो रवा केक. बनवायलाही सोपा आहे, त्याचबरोबर लहान मुलं अगदी आवडीने खाणार आहे. सुरुवातीला एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि 250 ml कपाने इथे मी बारीक 1 कप एवढा रवा घेतलेला आहे. तुम्ही इथे कोणत्याही वाटीचा भांड्याचा वापर करू शकतात. त्यानंतर यामध्येच मी 2 टेबलस्पून एवढे गव्हाचे पीठ घालून घेणार आहे. जे आपण रोज पोळ्याने वापरतो तेच वापरायचे आहे. त्यातच अर्धा कप एवढी साखर घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. त्याचबरोबर यामध्ये मी 5 ते 6 वेलची जी आहे तर त्याचे दाणे काढून यामध्ये घालून घेतलेले आहे आणि ते सुद्धा मिक्सरमधून फिरवून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. आणि इथे आपलं छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर काही हरकत नाही. मिक्सरमध्ये असे हे मिश्रण फिरवल्यामुळे जाड रवा सुद्धा बारीक हा होऊन जातो. हे मिश्रण इथे तयार झालेले आहे. तर हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर इथे मीडियम साईजचा आंबा घेतलेला आहे आणि त्याचा गर मी इथे काढून घेतलेला आहे. आंबा घेताना शक्यतो आपल्याला गोड आणि रंगाने छान असलेलाच आंबा इथे वापरायचा आहे. आता हा जो गर आहे तो मिक्सरमध्ये फिरवून अशा पद्धतीने आंब्याची प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण जे तयार करून ठेवलेले मिश्रण होते त्यामध्येच मी इथे 1/2 कप एवढी मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर नसेल तरी काही हरकत नाही. त्यामध्ये तुम्ही 1/2 कप त्याऐवजी दुधावरची फ्रेश घट्टसर अशी सायसुद्धा वापरू शकता. हे मिश्रण छान असे एकजीव केलेले आहे. त्यानंतर आपण जी आंब्याची प्युरी करून घेतलेली होती तर ती यामध्ये घालून घेतलेली आहे. आंब्याची प्युरी करताना यामध्ये मी साखरेचा दुधाचा अजिबात वापर केलेला नाही. फक्त आंब्याचा गर मिक्सरमधून स्मूथ होईपर्यंत दळून घेतलेला आहे. आता यामध्ये 1/4 कप म्हणजेच 1 कपापेक्षा कमी एवढे रूम टेम्परेचरवरचे दूध घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्याला असा हा आंब्याचा गर चिटकलेला आहे म्हणून यामध्ये मी थोडेसे दूध घालून फिरवून घेतले आणि हे सुद्धा मिश्रण आता मी या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे. आता आपल्याला यामध्ये दूध घालताना थोडे थोडे करून दूध घालायचे आहे म्हणजे आपले हे मिश्रण छान असे स्मूथ तयार होईल. त्याचबरोबर आपल्याला व्यवस्थित यामध्ये दुधाचे प्रमाणसुद्धा किती लागते हे सुद्धा कळणार आहे. म्हणून मी सगळे दूध एकदम हे घातलेले नाही आणि आपल्याला हे मिश्रण असे हे एकसारखे मिक्स करत राहायचे आहे. आता जे उरलेले सर्व जे दूध आहे तर ते सुद्धा मी यामध्ये घालणार आहे कारण की हे मिश्रण मला अजूनही थोड्याफार प्रमाणात घट्टसर वाटते आहे. म्हणून आपण यामध्ये सगळे दूध घालणार आहोत म्हणजे आपल्याला इथे 1/4 कप दूध पूर्णपणे लागलेले आहे. आता आपल्याला हे मिश्रण छान असे व्यवस्थित मिक्स करायचे आहे. जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले की आंबा घेताना आपल्याला गोडसर घ्यायचा आहे, त्याचबरोबर त्याचा रंगसुद्धा छान असायला हवा. त्यामुळेच आपल्या केकलासुद्धा तशाच पद्धतीची चव येणार आहे. हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 कप एवढे मी तेल घालून घेणार आहे. तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा, बटरचा, लोण्याचा वापरसुद्धा करू शकतात. आणि पुन्हा आता आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. केक तयार करताना शक्यतो आपल्याला गोड आंब्याचा वापर करायचा आहे, पण जर आंबा आंबट असेल तर आंब्याची प्युरी करताना त्यामध्ये थोडीशी साखर घाला म्हणजे आंब्याच्या केकला आंबटपणा येणार नाही. आता हे तयार झालेले मिश्रण 20 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण काही पूर्वतयारी करणार आहोत. तर ज्या भांड्यात आपल्याला केक तयार करायचा आहे त्याला आतल्या बाजूने छान असे तेल लावून घ्यायचे आहे किंवा तूप लावले तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे. तुम्ही इथे केक टिनचा सुद्धा वापर करू शकतात. तर ह्या मी भांड्याच्या आकाराचाच बटर पेपर कट करून घेतलेला आहे. तो बटर पेपर मी इथे खाली व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि पुन्हा यावर मी तेल हे घालून व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरवणार आहे. बटर पेपर लावल्यामुळे केक निघायला अगदी सोपा जातो. त्याचबरोबर ज्या कडा आहे त्या बाजूने सुद्धा मी बटर पेपर हा लावून घेणार आहे. दुसरी पूर्वतयारी म्हणजे ज्या भांड्यात आपल्याला केक शिजवायचा आहे ते सुद्धा आपल्याला प्रीहीट करून घ्यायचे आहे. तर इथे मी अशा ह्या पातेल्याचा वापर केला आहे ज्यामध्ये मी नेहमी केक बनवते, त्यामुळे हे पातेले असे दिसते आहे. त्यामध्ये एक स्टीलची रिंग ठेवली आणि हे पातेले सुद्धा गॅसवर मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटासाठी गरम करून घ्यायचे आहे. तिसरी पूर्वतयारी म्हणजे एका वाटीमध्ये मी टुटी फ्रुटी घेतले आहे ज्यामुळे केक दिसायला सुद्धा छान दिसेल आणि त्याची चव वाढणार आहे. तर ही टुटी फ्रुटी केकच्या तळाला लागू नये यासाठी यावर मी थोडेसे गव्हाचे पीठ घालून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने त्यामध्ये ही टुटी फ्रुटी घोळवून घेतलेली आहे. अशा प्रकारे टुटी फ्रुटी इथे तयार आहे. ही टुटी फ्रुटी केकमध्ये घातल्यामुळे ती केकमध्ये सर्वत्र व्यवस्थित अशी पसरली जाते. 20 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण केकचे मिश्रण चेक करणार आहोत. सुरुवातीला हे मिश्रण सैलसर होते पण रव्यामुळे हे मिश्रण छान असे घट्टसर सुद्धा झालेले आहे. रवासुद्धा यामधला छान असा भिजला गेलेला आहे. आता यामध्ये मी 1 टीस्पून एवढे व्हिनेगर घालणार आहे.
जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर अशा वेळेस तुम्ही 1 टीस्पून एवढा लिंबाचा रस यामध्ये घालू शकतात. आता हे मिश्रण व्यवस्थित असे फेटल्यावर तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा बदललेला आहे. यामध्ये मी 1 इनोचा पाऊच घालणार आहे, म्हणजे चमच्याने जर मोजले तर 1 टीस्पून एवढा हा इनो आहे. जर तुमच्याकडे इनो नसेल तर त्याऐवजी तुम्हाला काय घालायचे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता हा इनो छान असा ॲक्टिवेट व्हावा यासाठी यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढे दूध घालून घेणार आहे, ज्यामुळे इनो हा व्यवस्थित असा ॲक्टिवेट होईल. यानंतरची प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे, त्यासाठीच आपण काही पूर्वतयारीसुद्धा करून ठेवलेली होती. जर तुमच्याकडे इनो नसेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर आणि ½ टीस्पून एवढा बेकिंग सोडा घालून सुद्धा हा केक तयार करून घेऊ शकता. आता यामध्ये मी या कंडिशनला टुटी फ्रुटी घालायला विसरले आहे, पण तुम्ही अशा पद्धतीने केकचे मिश्रण फेटत असताना यामध्ये टुटी फ्रुटीही घालून घ्यायची आहे. आता इनो ह्या मिश्रणामध्ये छान असा एकजीव झालेला आहे, त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की केकचे बॅटर जे आहे तर ते छान असे हलके फुलके तयार झालेले आहे. आता मी हे लगेचच केकच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि मी अगोदर टुटी फ्रुटी घालायला विसरले, म्हणून यामध्ये मी काही टुटी फ्रुटी घालणार आहे आणि पुन्हा शिल्लक असलेले केकचे मिश्रण त्यावर घालून घेणार आहे. उरलेले केकचे मिश्रण या भांड्यात घालून झाल्यानंतर आपल्याला हे केकचे भांडे 2 ते 3 वेळेस अशा पद्धतीने टॅप करायचे आहे, ज्यामुळे यामधले एअर बबल्स हे निघून जातील. आणि उरलेली जी टुटी फ्रुटी आहे ती सुद्धा मी वरतून केकवरून घालणार आहे. इथे तुम्ही टुटी फ्रुटीऐवजी ड्रायफ्रूटचा सुद्धा वापर करू शकतात. दुसऱ्या बाजूला आपण पातेले सुद्धा गरम करायला ठेवलेले होते, ते सुद्धा अगदी व्यवस्थित गरम झालेले आहे. तयार करून घेतलेले केकचे भांडे आता आपल्याला या गरम पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे. इथे मी पातेल्याचा वापर केला आहे, त्याऐवजी तुम्ही कढईचा सुद्धा वापर करू शकतात. आणि आता आपल्याला इथे 35 मिनिटे हा केक शिजवून घ्यायचा आहे. ओव्हनमध्ये शिजवणार असेल तर अशा वेळेस 180 डिग्री सेल्सिअसला आपल्याला 35 मिनिटे हा केक शिजवून घ्यायचा आहे. आता यावर आपल्याला घट्टसर असे झाकण ठेवायचे आहे. तर इथे मी काचेचे झाकण वापरलेले आहे, पण त्याला बाजूने छिद्र आहे म्हणून यामध्ये मी कागद घालणार आहे. आता 35 मिनिटे गॅसवर केक शिजवताना सुरुवातीचे 10 मिनिटे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर 25 मिनिटे आपल्याला अगदी लो फ्लेमवर हा केक शिजवून घ्यायचा आहे. पूर्णपणे 35 मिनिटे झालेली आहे, तर इथे मी केक चेक करणार आहे. तर सुरीच्या साहाय्याने केक शिजला का नाही हे आपण चेक करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकतात की सुरीला कोणतेही बॅटर चिकटले नाही, म्हणजे केक हा व्यवस्थित शिजलेला आहे. जर काही बॅटर चिटकून आले तर अशा वेळेस 5 मिनिटं अजून आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे. इथे केक छान असा शिजलेला आहे, तर लगेचच हे भांडे आपण पातेल्यातून थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवणार आहोत, कारण की गरम गरम केक जर आपण बाहेर काढला तर अशा वेळेस हा केक तुटू शकतो. केक थंड झाल्यानंतर त्याला आपण डिमोल्ड करणार आहोत. आता आपण ह्या भांड्याला आतून बटर पेपर लावलेला होता, त्यामुळे केक डिमोल्ड अगदी व्यवस्थित असा झालेला आहे. आणि आता यावरचा बटर पेपर आपण सर्व काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकतात केकला खूप छान अशी जाळी पडलेली आहे. केक खालपर्यंत छान असं शिजलेला आहे, त्यामुळे याला रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. बाजूचा बटर पेपर इथे मी काढून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की केकला रंग बघा किती छान आलेला आहे. इथे आपण कोणताही कलर इसेन्स वापरलेला नाही, तरीसुद्धा केक खूप छान दिसतो आहे. त्याचबरोबर त्याला जाळीसुद्धा छान पडलेली आहे. आता आपण लगेचच केक हा कट करून बघणार आहोत. इथे आपण आंबा हा अगदी व्यवस्थित वापरलेला आहे, म्हणजेच आंब्याची जी प्युरी होती तर त्याला रंग छान होता, त्यामुळे या केकला सुद्धा छान असा रंग आलेला आहे. म्हणून तुम्ही इथे आंबा वापरताना अगदी योग्य असा आंबा वापरा, ज्यामुळे केकला सुद्धा छान असा रंग येईल. आतल्या बाजूने इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी केकला जाळी पडलेली आहे आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा केक इथे तयार झालेला आहे. तर मग वाट कसली बघता आहेत, मुलांना सुट्ट्या आहेत, आंब्याचा सीझनसुद्धा सुरू आहे, मग असा हा साध्या सोप्या पद्धतीचा चविष्ट असा मँगो रवा केक लगेचच बनवायला घ्या. त्याचबरोबर झकास रेसिपी चॅनलवर आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत, त्यासुद्धा बघायला अजिबात विसरू नका. तुम्ही तयार केलेला केक कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.